नमस्कार मित्रांनो, रीड मराठी या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. मी आहे संगीता. आपण ऐकत आहोत कथारूप महाभारत. आजची आपली कथा आहे पंडूचा मृत्यू. आपल्या पुत्रांच्या सहवासात पंडूची 15 वर्षे मोठ्या आनंदात गेली. काळ असाच जात होता. एक दिवस कुंती आपल्या मुलांना घेऊन जवळच असलेल्या एका ऋषींच्या आश्रमात गेली होती. पंडू घरी एकटाच होता. वसंत ऋतूतला तो एक सुंदर दिवस होता. रानातली सगळी झाडे सुंदर फुलांनी नटली होती. त्यांचा सुगंध सर्वत्र दरवळत होता. रानातले हे वातावरण कामक्रीडेला आवाहन करणारे होते. वसंत ऋतू हा कामदेव मदनाचा मित्रच. अशा या धुंद करून सोडणाऱ्या वातावरणात पंडूने आपली पत्नी माद्री हिच्याकडे पाहिले. ती अतिशय सुंदर होती. तिने परिधान केलेल्या केशरी वस्त्रात तिचे रूप खुलून दिसत होते. कामवासनेने भारावलेला पंडू तिच्याजवळ गेला. ऋषींनी दिलेल्या शापाच्या भयाने पंडू 18 वर्ष स्त्रीच्या आलिंगनापासून दूर राहिला होता. पण आता त्याची कामवासना इतकी उफाळून आली होती की ऋषींच्या शापाचे त्याला विस्मरण झाले. माद्रीने त्याला आवरण्याचा खूप प्रयत्न केला. कुंती असती तर तिने त्याला धोक्यापासून दूर ठेवले असते, पण माद्रीला ते जमले नाही. ती एखाद्या भ्यालेल्या हरणीसारखी धावत सुटली. पंडूच्या शक्तीपुढे तिचे सर्व प्रयत्न तोकडे पडले. ती देत असलेल्या धोक्याचा इशाऱ्याला पंडूने नाही जुमानले आणि पंडू मरून पडला. माद्रीच्या रडण्याचा आवाज कुंतीच्या कानांवर गेला. आपल्या 5 पुत्रांसह ती तिथे धावून गेली. माद्री तिला म्हणाली, भयंकर गोष्ट घडून गेली आहे. मुलांना दूर ठेव आणि एकटीच इकडे ये. आपला पती मरून पडलेला पाहून कुंतीला खूप राग आला. दुर्दैवी माद्रीवर तिने सर्व राग काढला. ती म्हणाली, शापाविषयी तुला सर्व माहिती असून सुद्धा तू हे कसं घडू दिलंस? तू त्यांना शापाच्या परिणामाची आठवण का करून दिली नाहीस? जे घडले होते ते माद्रीने तिला सांगितले. प्रार्थनाच्या शक्तीपुढे कुणाचा इलाज चालत नाही याची जाणीव कुंतीला झाली. तिला शोक इतका अनावर झाला की ती बेशुद्ध होऊन खाली पडली. माद्रीने पंडूचा मृतदेह राजवस्त्र घालून शय्येवर ठेवला. तिने कुंतीला उठवले. कुंतीने बेशुद्धीतून भानावर येऊन पतीच्या मुखाकडे पाहिले. मृत पंडूचा चेहरा सुंदर स्मिताने उजळलेला दिसत होता. आपले मुख तिने मृत पंडूच्या मुखावर ठेवले आणि आपल्या शोकाला वाट मोकळी करून दिली. रानातले ऋषी आता तिथे गोळा झाले होते. त्यांनी करुणेने या दृश्याकडे पाहिले. युधिष्ठिर आणि त्याचे भाऊ या संकटाच्या धक्क्याने सुन्न होऊन तिथे उभे होते. डोळ्यातून अश्रू ओघळणारा युधिष्ठिर शोकावेगाने म्हणाला, आम्ही आता पोरके झालो. प्रार्थनाचे मार्ग खरोखरीच फार भयंकर असतात. तुमच्या दयाळू हातांचा आधार नसताना पापानं भरलेल्या या जगात अशा लहान वयात आम्ही कसे राहणार? आम्ही आता हताश झालो आहोत. आम्हाला मित्र नाहीत. आमची काळजी घेणारा कुणीच नाही. ती 5ही मुले दुःख अनावर होऊन रडत होती. अत्यंत करुणास्पद असे ते दृश्य होते. ऋषींनी त्या 5 मुलांना तिथून बाजूला नेले आणि त्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. कुंती आणि माद्री या दोघींनाही पतीच्या चितेवर जळून जायचे होते, पण ऋषींनी त्यांना आवरले. ऋषी त्यांना म्हणाले, तुम्ही दोघी या मुलांच्या माता आहात. आपल्या मुलांबरोबर राहून त्यांची काळजी घेणं हे तुमचं कर्तव्य आहे. ती आता दुःखात बुडून गेली आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांचा त्याग करून जाणं त्यांना खऱ्याखुऱ्या अर्थानं पोरकं करणं आहे. मातेच्या कर्तव्याला हे शोभणारं नाही. आम्ही तुम्हा दोघींना हस्तिनापूर नगरात घेऊन जातो. अंधराजा धृतराष्ट्र या मुलांवर करायला हवं तसं प्रेम करणार नाही याची जाणीव आहे. या मुलांचा भविष्यकाळातील जगाच्या राज्यकर्त्यांचा सांभाळ करणं हे माता म्हणून तुमचं कर्तव्य आहे. ऋषींच्या या बोलण्याचा माद्रीच्या मनावर काहीही परिणाम झाला नाही. आपल्यामुळे आपल्या पतीला मरण आले आणि म्हणून त्याच्या चितेवर उडी घेऊन आपण मरण पत्करले पाहिजे ही एकच गोष्ट तिच्या मनाने घेतली होती. ती स्वतःशीच म्हणत होती, मी त्यांना हवी होते. माझ्याकडून समाधान करून घेण्यापूर्वीच त्यांना मरण आलं. आता त्यांचं समाधान करण्यासाठी मला त्यांच्याबरोबर गेलंच पाहिजे. मला त्यांच्याबरोबर मरण स्वीकारलंच पाहिजे. शोकावेगाने ती भ्रमिष्ट झाली होती. तिने कुंतीकडे पाहिले आणि ती म्हणाली, माझ्या प्रिय भगिनी, तू माझ्याहून अधिक शहाणी आणि वडील आहेस. तू या मुलांना वाढवू शकशील, तसं मी वाढवू शकणार नाही. तुझ्या कृपेमुळे मला झालेले माझे पुत्र हे खरे तर तुझेच पुत्र आहेत. 5 पुत्रांची माता होण्याची थोरवी तुझी आहे. फक्त तूच त्यांचं रक्षण करू शकतेस. वृष्णी घराण्यातली त्यांची मामे भावंड त्यांच्या मदतीला आहेत. माझं स्वप्न साकार व्हावं यासाठी तू मला मदत केली पाहिजेस. या जगात मी माझ्या पतीशिवाय जगणार नाही, जगू शकणार नाही.
मी त्यांच्या चितेवर उडी घेणार. माझ्यासाठी एवढा त्याग करायला तू कबूल हो. या तुझ्या 5 मुलांसाठी तुला जगलंच पाहिजे. या जगाचे राज्यकर्ते म्हणून तू त्यांना पाहशील. जीवनाकडून तुला भरपाई मिळेल. तू माझी इच्छा पूर्ण करावीस अशी माझी तुला प्रार्थना आहे. कुंतीने होकार दिला. ऋषींनाही कुंतीने योग्य तो निर्णय घेतला असेच वाटले. माद्रीने मुलांना आपल्या जवळ बोलावले. प्रेम आणि वेदना यांनी भरलेल्या शब्दांनी ती त्यांना म्हणाली, कुंती तुमची आई आहे. मी तुमची केवळ दाई होते. तुम्ही 5 जण कुंतीचे पुत्र असल्यामुळे कौंतेय म्हणून ओळखले जाल. युधिष्ठिर आता तुमचा पिता आणि चौघे तुम्ही त्याचे पुत्र असंच समजा. कुठल्याही तऱ्हेने आणि कुठल्याही बाबतीत त्याचं मन मोडू नका. मी तुम्हा सगळ्यांना त्याच्या हाती सोपवते आहे. युधिष्ठिरा, माझ्या पुत्रा, तू या पृथ्वीचा राजा होशील. मी स्वर्गातून तुझ्याकडे पाहीन आणि तुला आशीर्वाद देईन. माद्रीने प्रत्येकाचा निरोप घेतला. तिने कुंतीच्या पायावर डोके ठेवले. कुंतीने तिला आशीर्वाद दिला आणि ती म्हणाली, आपल्या पतीच्या मार्गानं त्याच्यासोबत जायला मी तुला संमती देते. तू स्वर्गात त्याला भेटशील आणि सदाची त्याच्या सहवासात राहशील. या जगातली माणसं तुझं नाव सदैव प्रेमाने आणि अश्रू भरल्या डोळ्यांनी स्मरतील. माझ्या भगिनी, मी तुझा निरोप घेते. तू शांत चित्तानं जा. कुंती हे बोलत असताना तिच्या गालांवरून अश्रू ओघळत होते. माद्रीने आनंदाने उजळलेल्या मुखाने चितेवर आरोहण केले. ज्येष्ठ पुत्र युधिष्ठिराने अश्रू ओघळत असताना चितेला अग्नी दिला. आता सगळे संपले होते. सतशृंग वनात राहणाऱ्या त्या सर्वांनी आपसात चर्चा करून पुढे काय करायचे हे ठरवले. कुंती आणि पंडूचे 5 पुत्र यांच्याबरोबर हस्तिनापूरला जाणे हाच सर्वोत्तम मार्ग असा निर्णय त्यांनी घेतला. तिथे या 5 पुत्रांना भीष्म आणि राजा धृतराष्ट्र यांच्या हवाली केल्यानंतर ते त्यांची काळजी घेतील असा विचार त्यांनी केला. आता पंडूने या जगाचा निरोप घेतल्यानंतर हस्तिनापूर हेच आता या 5 पुत्रांच्या हक्काचे घर होते. पंडू आणि माद्री यांच्या सहवासात कुंतीने जिथे अनेक वर्षे सुखाने घालवली होती त्या सतशृंग वनाचा तिने डबडबलेल्या डोळ्यांनी निरोप घेतला. आता ते सगळे भूतकाळात जमा झाले होते. आता नवा अध्याय सुरू होणार होता. हस्तिनापुरात प्राक्तनाने त्यांच्यासमोर काय वाढून ठेवले होते याची कुणालाच कल्पना नव्हती. ते ऋषी, कुंती आणि पंडूचे 5 पुत्र त्या सुंदर नगरात जाण्यासाठी निघाले. अज्ञाताकडे नेणाऱ्या प्रवासाची सुरुवात झाली होती. नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहोत कथारूप महाभारत. कथा आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपली पुढची कथा आहे हस्तिनापुराकडे. 5 पांडव राजपुत्र, त्यांची माता कुंती आणि त्यांना सोबत करणारे शतशृंग वनातले ऋषी हस्तिनापूर नगरात येऊन पोचले. तिथले नागरिक त्यांच्याकडे चकित होऊन पाहत होते. ही सर्व मंडळी आल्याचे भीष्म आणि धृतराष्ट्र यांना कळले. ते त्यांचे स्वागत करण्यासाठी नगरद्वारापाशी गेले. भीष्म, धृतराष्ट्र, शंतनूचा भाऊ बाल्लिक आणि त्याचा पुत्र सोमदत्त, विदुर, सत्यवती, अंबालिका, अंबिका, गांधारी आणि इतर सर्व नगरद्वारापाशी पोचले. तेव्हा त्यांना कुंती आणि 5 पुत्र यांचे दर्शन घडले. त्यांच्यासोबत असलेल्या ऋषींना कौरव कुटुंबातल्या वडील मंडळींनी वंदन केले. सोबत आलेल्या ऋषींच्या वतीने एक ऋषी त्यांना म्हणाला, तुम्हाला हे माहीत आहेच की कौरव राजपुत्र पंडू हा सर्व ऐहिक सुखांचा त्याग करून कुंती आणि माद्री या दोघी पत्नींसोबत शतशृंग वनात येऊन राहिला. आमचं सर्वांचं त्यांच्यावर अतिशय प्रेम होतं. आमच्याबरोबर तिथं पंडू राहत असताना त्याला 5 पुत्र झाले. त्यापैकी युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन हे 3 पुत्र कुंतीला, धर्मदेव, वायुदेव आणि इंद्रदेव यांच्यापासून झाले. नकुल, सहदेव हे 2 पुत्र माद्रीला अश्विनी कुमारांपासून झाले. युधिष्ठिर हा 15 वर्षाचा झाला तेव्हा पंडूनं पुत्रांसाठी आवश्यक ते सर्व धार्मिक विधी पूर्ण केले. आता 17 दिवसांपूर्वी पंडूचं निधन झालं. त्याच्या निधनानंतर आवश्यक धार्मिक विधी आम्ही केले. राणी माद्री ही पतीसोबत चितेवर गेली. कुरु घराण्याची भविष्यकाळातील आशा असलेले हे 5 पुत्र आणि त्यांची माता कुंती यांना आम्ही सोबत घेऊन आलो आहोत. भीष्मा, धृतराष्ट्रा, या 5 पितृहीन पुत्रांची काळजी घेण्याची जबाबदारी आता तुमच्यावर आहे असं सांगून ते ऋषी निघून गेले. पंडूच्या निधनाचे वृत्त कळून हस्तिनापूरची जनता दुःखात बुडून गेली. दुःखभाराने भीष्मांना शब्दही बोलवेना. आपल्याला अत्यंत प्रिय असलेला आपला पुतणे आता पुन्हा कधीच दिसणार नाही याचा त्यांना धक्का बसला. धृतराष्ट्रांनाही आपल्या बंधूच्या निधनाचे अतिशय दुःख झाले. बाळपणीच्या पंडूच्या सहवासाच्या आठवणींनी त्याच्या मनात गर्दी केली. पंडूच्या प्रेमळ सहवासामुळे धृतराष्ट्रांना तेव्हा आपल्या अंधत्वाचा विसर पडला होता. त्याला अश्रू अनावर झाले. अंबालिकेला झालेले दुःख सांत्वना पल्याडचे होते हे वृत्त कळून तिची शुद्ध गेली.
कुरु घराण्याचा पुत्र असलेल्या पंडूच्या लौकिकाला शोभतील अशी सर्व निधनोत्तर धार्मिक क्रियाकर्मे केली जावीत अशी व्यवस्था कर, असे धृतराष्ट्र यांनी विदुरांना सांगितले. या प्रसंगी मार्गदर्शन करण्यासाठी व्यास ऋषीही हजर राहिले. निधनोत्तर करायचे सर्व धार्मिक विधी आटोपल्यानंतर व्यास ऋषी आपली माता सत्यवती हिला म्हणाले, माते, सुखाचे दिवस आता संपले आहेत. कुरुकुटुंबाच्या वाट्याला येणारा भविष्यकाळ भयानक आहे. प्रत्येक दिवस पापानं भरलेला असेल. आणखी काही वर्षांनी तुला प्रिय असलेला तुझा नातू धृतराष्ट्र आणि त्याचे पुत्र यांची मनं पापानं व्यापली जातील. विनाशाखेरीज काहीही शिल्लक उरणार नाही. आपली नातवंड एकमेकांचा नाश करीत असल्याचं दृश्य पाहण्याची शक्ती तुझ्या मनाला असणार नाही. होय, तुझी पतवंड प्रचंड युद्ध करून एकमेकांचा नाश करतील. तू इथं कशासाठी रेंगाळत राहिली आहेस? या जगाकडे पाठ फिरव आणि रानात निघून जा. सत्यवतीने व्यासांचे म्हणणे मान्य केले. तिने अंबिका आणि अंबालिका यांना बोलावले. तिने त्यांना आपण रानात निघून जाणार असल्याचे सांगितले. माझ्याबरोबर तुम्ही येणार का, असे तिने त्यांना विचारले. नगराबाहेर जाऊन राहावे आणि आपली वेदना विसरण्याचा प्रयत्न करावा असे त्यांना वाटत असल्यामुळे त्यांनीही तात्काळ होकार दिला. या तीनही स्त्रियांवर खरोखरीच प्रार्थनाची अवकृपा झाली होती. निराशा आणि हृदयाची वेदना यांच्यासाठीच त्यांची निवड झाली होती. ज्या नगराशी त्यांच्या अनेक वेदनामय आठवणी निगडीत होत्या, त्या नगराचा त्याग करून जाणे ही त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट होती. सत्यवतीच्या मनात तिच्या निरर्थ जीवनाचा विचार आला. शंतनूबरोबर तिची काही वर्ष सुखाची गेली होती. ती वर्षे सुद्धा तिच्या दृष्टीने पूर्ण सुखाची म्हणता आली नसती, कारण आपले सुख हे भीष्मांच्या दुःखावर उभे आहे याची तिला जाणीव होती. त्यानंतर तिच्या पतीचे निधन झाले आणि त्यामागोमाग तिच्या 2 पुत्रांचे निधन. त्यानंतर धृतराष्ट्र, पंडू आणि विदुर या 3 नातवांचा जन्म झाला. निराशेचे प्रसंग एकामागून एक येत होते आणि व्यासांनी वर्तवलेले भविष्य की कुरु घराण्यासमोर भविष्यात फक्त विनाशच आहे, या सगळ्या दुःखांपासून दूर राहण्यासाठी रानात जाऊन वास्तव्य करण्याचा उपाय आपल्या मुलाने सुचवल्याबद्दल तिला त्याच्याविषयी कृतज्ञता वाटली. अंबिका आणि अंबालिका यांना नगरात राहून कसलेही सुख मिळाले नव्हते. त्यांना रानात जाऊन राहण्याची कल्पना अतिशय आवडली. भीष्म त्यांना हस्तिनापुरात घेऊन आले तेव्हापासून आपल्या सासूच्या बुद्धिबळाच्या पटावरची प्यादी याहून वेगळे अस्तित्व त्यांना नव्हतेच. त्यांचा विवाह विचित्रवीर्याशी लावून देण्यात आला. त्यानंतर त्यांची लाडकी बहीण अंबा हिची शोकात्मिका पाहणे त्यांच्या नशिबी आले. ती वेदना त्या कधीच विसरू शकल्या नाहीत. पतीच्या सहवासात त्यांची काही वर्षे सुखाची गेली, पण विचित्रवीर्याचे निधन झाले आणि अनेक महिने त्यांच्या वाट्याला एकाकी पण आले. तेही त्यांच्या सासूच्याच आज्ञेमुळे संपले. घराने चालू राहावे यासाठी त्यांना पुत्रप्राप्ती करून घ्यावी लागली. या पुत्रप्राप्तीसाठी व्यास ऋषींनी समागम करण्याची सक्ती त्यांना स्वीकारावी लागली. तो अतिशय भयंकर असा अनुभव होता. व्यासापासून जी मुले झाली ती राणी सत्यवतीची निराशा करणारी ठरली, कारण सत्यवती अतिशय महत्त्वाकांक्षी होती. सत्यवतीच्या हातातली खेळणी असणाऱ्या या दोन्ही मुली तिच्याबरोबर रानात जाऊन राहायला तयार झाल्या. पुत्राचे निधन झाल्यानंतर अंबालिका मृतप्राय झाली होती. रानात आपल्या मनाला शांती मिळेल या कल्पनेने तिला फार बरे वाटले होते. या दोघींना आपले दुःख विसरायचे होते. जगण्याची इच्छाच नाहीशी होणे ही गोष्ट मृत्यूच्या हातातल्या सर्व शस्त्राहून अधिक शक्तिशाली असते. जगण्यात कसलाही रस उरत नाही ही अवस्था मरणाहूनही भयानक असते. सत्यवती, अंबिका आणि अंबालिका या तिघीजणी त्या अवस्थेला जाऊन पोचल्या होत्या. कशातच त्यांना रस उरला नव्हता. जखमी हृदयांना शांती मिळावी म्हणून त्या रानात राहायला तयार झाल्या होत्या. रानात जायला निघण्यापूर्वी या तिघी जणींनी घरातल्या सर्वांचा निरोप घेतला. सत्यवतीने भीष्मांना बोलावून घेतले. आपण रानात जाऊन राहण्याचा निर्णय घेतल्याचे तिने त्याला सांगितले. ती आणि जग सोडून गेलेला त्याचा पिता यांच्यातला तोच आता दुवा होता. भीष्म सत्यवतीला म्हणाले, माते, तू मला सोडून का जाते आहेस? दुःखाचं ओझं सहन करण्यासाठी मला तुझी मदत व्हावी म्हणून तू इथंच का राहत नाहीस? सत्यवती भीष्मांना म्हणाली, माझ्या पुत्रा, मी इथं राहणार नाही. कुरु घराण्याकडे भविष्यात विनाशाखेरीज काहीही नाही असं व्यासानं मला सांगितलं आहे. मी शूर स्त्री आहे असं मला वाटत होतं, पण मी तशी नाही. कुरु घराण्याचा नाश मी सहन करू शकणार नाही आणि म्हणून मी रानात जाऊन राहण्याचा निर्णय घेतला आहे. माझा निर्णय अगदी पक्का आहे. विनाश? भीष्म म्हणाले, व्यासांच्या या भविष्याविषयी मला अधिक काही सांग. सत्यवतीने त्यांना सर्व काही सांगितले. भीष्मांचा चेहरा वेदनेने पांढराफटक पडला. भीष्म म्हणाले, मला सुद्धा या विनाशाचं भय वाटतं आहे,
माझ्या पित्यानं मला एक वर दिला होता. मला मरणाची इच्छा होईल तेव्हाच मला मरण येईल असा तो वर होता. माते, ज्यासाठी मी जगावं असं काहीच आता उरलेलं नाही. मी सुद्धा आता मरणाला बोलावीन आणि पुन्हा माझ्या आईच्या मिठीत जाईन. सत्यवती म्हणाली, नाही, तुला तसं करता येणार नाही. म्हणून तर मी तुला बोलावून घेतलं. कुरु कुटुंबातल्या तरुण मुलांना मी तुझ्या हातात सोपवते आहे. या जगात कुरूंचं घर भक्कमपणे उभं आहे हे पाहणं आता तुझं कर्तव्य आहे. हे कर्तव्य पार पाडल्याखेरीज निवृत्त होण्याचं स्वप्न तू पाहू शकणार नाहीस. एकदा मी माझ्यासाठी काही करण्याची तुला आज्ञा केली होती, पण तेव्हा तू मला नकार दिला होतास. आता मात्र तू असं करू शकणार नाहीस. कुरु घराण्यातल्या मुलांचं पालकत्व मी तुझ्यावर सोपवते आहे. तुला माझी तशी आज्ञा आहे. भीष्मांनी मान खाली वाकवली आणि न बोलता आपली संमती दिली. दोघांनीही एकमेकांचा निरोप घेतला. इतकी वर्षे तिच्या वाट्याला आली नव्हती. ती मनशांती मिळवण्यासाठी सत्यवती गेली आणि आयुष्याचे मान मोडणारे लादले गेलेले ओझे वाहण्यासाठी भीष्म निघून गेले. प्राक्तन त्यांची मुक्तता करीपर्यंत त्यांना हे ओझे वाहावे लागणार होते. धन्यवाद.